नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपल्या स्क्रीनवरती दैनिक पुढारीचे राजकीय संपादक प्रमोद चुंचुवार आहेत. प्रमोदजी, तुम्ही दिल्लीलाही ईटीव्ही साठी दीर्घकाळ काम केलंय. मुंबईमध्ये मंत्रालयातली पत्रकारिता दीर्घकाळ केली. माहिती आणि जनसंपर्क विभागामध्ये पण तुम्ही काही काळ काम केलेलं आहे. आणि तुमच्या इतका व्हास्ट एक्सपिरियन्स असलेला मनुष्य ज्यावेळेला असं म्हणतो की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर हे ज्या पद्धतीची सुनावणी सध्या आमदारांच्या अपात्रतेबद्दल घेत आहेत, तर असं झालेलं की 2019 नंतर आणि मधल्या सगळ्या फाटाफुटीनंतर महाराष्ट्रामध्ये तर्क नावाची जी गोष्ट आहे ती कुणी कितीही एक्स्ट्रीम लेवलला घेऊन जाऊ शकतो, कारण तर्काच्या बाहेरच्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. माझ्या तर मते महाराष्ट्रातले सगळे प्रचलित राजकीय पक्ष हे नवा राजकीय आयाम शोधण्याच्या प्रयत्नात आहेत आणि म्हणूनच आपण रोज नव्या भूमिका, नव्या घडामोडी असं बघतोय. तर तुमचं असं मत आहे आणि त्याबद्दलचं आपण विश्लेषण करू, कारण सर्वोच्च न्यायालयाचा संपूर्ण निवाडा, तो जो खटला चालला, त्यात काय काय गोष्टी घडल्या ह्या आम्ही खूप क्लोजली फॉलो केलेल्या आहेत, जशा तुम्ही केल्यात. परंतु तुम्ही असं म्हणत आहात की श्री राहुल नार्वेकर हे ज्या पद्धतीनं आता दोन्ही गटाच्या आमदारांच्या बद्दल वर्तन करतायत, काही आक्षेप घेतायत आणि काही वाक्य बोलतायत, तर तुम्हाला असं वाटतं आहे की राहुल नार्वेकर दोन्ही गटाच्या आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा कुठला निवाडा करणारच नाही, तो सगळा चेंडू ते सुप्रीम कोर्टाच्या पारड्यामध्ये नेऊन टाकतील? तर असं ते का करतील असं तुम्हाला वाटतं? नाही, त्याचं कारण असं आहे की आपण जर हे हे मत बनण्यामागचं पहिलं माझं कारण असं आहे की आपण जर मागच्या 2 सुनावण्यापासून जर आपण त्यांचे वक्तव्य बघितले, तर सातत्याने ते दोन्ही गटाच्या वकिलांना आठवण करून देत आहेत की तुम्ही खूप विलंब करत आहात. त्याच्यामुळे मला वेळेत निकाल देणं शक्य होणार नाही. काल तर त्यांनी त्याच्या पुढचं वक्तव्य केलं की मी कोर्टाला सांगेल, सुप्रीम कोर्टाला, की या वकिलांमुळे विलंब झाला. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे की 31 डिसेंबरला ते निकाल देणार नाहीत किंवा देऊ शकणार नाहीत. हा पहिला भाग. दुसरा भाग, मुळातच त्यांना या प्रकरणात निकाल द्यायचाच नाहीये, कारण 7 महिने झाले. मे 2022ला 23ला सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही निकाल द्या, लवकरात लवकर निकाल द्या. आता त्याला 7 महिने झाले. त्यानंतर अपात्रताची जी सुनावणी चालू आहे, त्या सुनावणीमध्ये त्यांच्या समोर एक धर्मसंकट आहे, ते आपण समजून घेतलं पाहिजे. शिवसेना जी फुटली, त्याला भाजपचं फार मोठं पाठबळ होतं, किंबहुना महाराष्ट्रात सत्तांतर घडवणं आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याला शिवसेनेला सोबत घेणं आवश्यक आहे, अशी रणनीती केंद्रातल्या भाजप नेत्यांनी आखली. त्यामुळे शिवसेना फोडण्यात आली. ती कशी फुटली, का फुटली, याच्या मी खोलात जाणार नाही. पण तेव्हा त्यांना एक जाहीर शब्द देण्यात आला, जो एकनाथ शिंदेनी गुवाहाटीमध्ये हॉटेलमध्ये सांगितलं आणि महाराष्ट्राने ऐकलं. ते म्हणजे महाशक्ती आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे ही महाशक्ती कुठल्याही कायदेशीर पेचात आपल्याला अडकू देणार नाही आणि अडचणीत आणणार नाही, याची खात्री शिंदे गटाला होती. आता मात्र ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे या सगळ्या वादावर, तो निकाल पाहता ते जर आपल्याला, मी त्या निकालाकडे नंतर नेतो, पण त्या निकाल पाहता जर राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला, तर तात्काळ शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. आणि सर्वोच्च न्यायालयात जर हा निकाल फिरला, ज्याची शक्यता जास्त वाटते, ज्या पद्धतीच्या प्रतिकूल प्रतिक्रिया आहे, आणि मेचा जो निकाल दिलेला आहे तो बघता असं वाटतं की तो जर निकाल प्रतिकूल गेला, तर सर्वोच्च न्यायालयाचे जे कडक ताशेरे असतील, ते स्पीकरच्या बद्दल असतील, एकूण सत्ताधाऱ्यांबद्दल असतील, तर तो एक चांगला मुद्दा विरोधकांना मिळेल, जो ऐन लोकसभा निवडणुकीत त्यांना वापरता येईल. स्वतः नार्वेकरांना, आपल्याला कल्पना आहे, दक्षिण मुंबईच्या लोकसभा निवडणूक लढण्यात इंटरेस्ट आहे. ते त्यासाठी पक्षाकडे त्यांनी तसं तिकीटही मागितलेलं आहे. त्यांच्या नावाचाही विचार होतोय, कारण ते त्याच परिसरातले आमदार पण आहे, मराठी पण आहे. तर हे सगळं कॉम्बिनेशन आहे आणि भाजपला तिथे विजयाची 100% खात्री आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या वैयक्तिक प्रचारातही हा मुद्दा वापरला जाईल. दुसरा मुद्दा असा आहे की जर त्यांच्या विरुद्ध निकाल दिला, शिंदे गटाच्या विरुद्ध निकाल दिला, तर महाशक्ती आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही, ही जी खात्री शिंदे गटाला होती ती असणार नाही. आणि त्यांना असं वाटेल की भाजपने आपल्याला दगा दिला. त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत शिंदे गट आणि भाजप हे किती एक दिनाला लढतील, हा प्रश्न आहे. आणि कुठेतरी आतून दगाफटका भाजप सोबत सुद्धा होऊ शकतो आणि शिंदे गट पण मन लावून लढणार नाही, कारण आमदारच जर अपात्र झालेले आहेत, मुख्यमंत्री अपात्र झालेला आहे, मुख्यमंत्री पदावरून उतरलेला असेल त्याच्या प्रसंगी, अशा वेळेला सरकार कोण असेल,
कोण लढेल, ही सगळीच अस्थिरता असणार आहे. आणि भाजपला अशा वेळेला कोणा एकाच्या बाजूने निर्णय घेणं हे परवडणार नाही. त्यापेक्षा निर्णयच टाळायचा. जे नरसिंहरावांचं एक प्रसिद्ध वाक्य किंवा त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की कोणताही निर्णय न घेणं हा सुद्धा एक निर्णय असतो, असं बरोबर. नरसिंहरावाबद्दल म्हटलं गेलं. खास करून जेव्हा 6 डिसेंबर 1992 बाबरी मशीद पाडल्या गेली, त्यावेळेस त्यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही, कुठलीही कारवाई केली नाही. त्यांची एकूण कार्यशैली अशीच होती. त्यामुळे भाजपने सुद्धा कुठेतरी नरसिंहरावांचं अनुकरण या प्रकरणात केलेलं दिसतं. कोणताही निर्णय घ्यायचाच नाही. आणि सर्वोच्च न्यायालयाने आधीच सांगितलेलं आहे की 31 डिसेंबरपर्यंत जर तुम्ही निर्णय घेतला नाही तर मग आम्ही निर्णय घेऊ. आणि विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय जरी घेतला तरी पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचाच निर्णय होणार आहे. त्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाचाच निर्णय होऊ द्या. सुंटी वाचून खोकला पण जाईल, हा प्रश्न पण सुटेल आणि भाजप आणि शिवसेनेचे जे नातं आहे त्यातही कुठलं वितुष्ट येणार नाही, अशी एकूण रणनीती भाजप आणि बाकी सर्व नेत्यांची दिसते. राईट. आपण थोडंसं राहुल नार्वेकरांच्या बाजूने विचार करून बघू, कारण मला तो प्रश्न त्यांच्याही बाजूने पोच केला तर तो बॅलन्स साधला जाईल. एक, ते स्वतः कायद्याचे तज्ज्ञ आहेत, ते वकील आहेत. त्यांच्याकडे एक जो ऑप्शन अवेलेबल होता तो असा होता की भारतीय राज्यघटनेनं ज्या काही 3 गोष्टी वेगळ्या सेपरेट पॉवर ऑफ सेपरेशन करून ठेवलेलं आहे, ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की विधिमंडळाच्या अध्यक्षांनी विशिष्ट मुदतीमध्ये तो निर्णय घ्यावा, जर राहुल नार्वेकर यांच्याकडे तो ऑप्शन असेल, आणि होता अशी चर्चा आहे की सर्वोच्च न्यायालय हे विधिमंडळाच्या कामकाजामध्ये अधिक्षेप करत आहे, राहुल नार्वेकरांनी हा मुद्दा वापरला नाही. मुद्दा क्रमांक 1. दुसरा, ज्यावेळेला विशिष्ट मुदतीमध्ये तुम्हाला हा निकाल द्यायचा आहे त्यावेळेला दोन्ही पक्षाची वकील मंडळी ही वेळकाढूपणा करतायत, असा मुद्दा जेन्युइनली राहुल नार्वेकर यांच्या समोर आलेला आहे असंही मानायला वाव नाहीये का? हे दोन्ही मुद्दे तुम्हाला कसे वाटतात? मुळात नाही, तसं मानायला नक्कीच वाव आहे की वकील हे करतायत, विलंब करतायत. मात्र मुळातच जी सुनावणी ज्या वेगाने व्हायला पाहिजे होती, मूळ विलंब कुणी केला? आज आता 7वा महिना आहे. 11 मे 2023 सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि घटनेच्या 10व्या परिशिष्टानुसार विधानसभेचे अध्यक्ष हे लवाद असतात अशा प्रकरणामध्ये, आमदार अपात्रता प्रकरणामध्ये. आणि त्या लवादाचे प्रमुख या नात्याने त्यांनी आता निकाल द्यावा आणि त्यांच्या निकालाच्या विरुद्ध दाद मागण्याचा अधिकार संबंधितांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार असेल, हे तेव्हा न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. आता मे 2023 पासून सुनावणी सुरू होता होता 4-5 महिने गेले. सुनावणीचं वेळापत्रक सादर करायला सांगितल्यानंतरही सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित वेळापत्रक सादर करण्यात आलं नाही. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने अतिशय गंभीर ताशेरे सप्टेंबर महिन्यात त्यांच्यावर ओढले होते. आणि तुम्ही एक सुनावणीचं नाटक करता आहात का, इथपर्यंत ते म्हटले होते. त्यामुळे जर खरोखर राहुल नार्वेकर सुनावणीबद्दल गंभीर असते आणि वकिलांनी टाइमपास केला असता तर त्यांची बाजू नक्कीच भक्कम असती. पण मुळात 5 महिने कुणी वाया घालवले? तर राहुल नार्वेकरांनी, विधानसभा अध्यक्षांनी घालवले. आता वकील त्यांच्या युक्तिवादात वेळ काढतायत ही त्यांची रणनीती आहे, पण ती संधी त्यांना कुणी दिली तर ती विधानसभा अध्यक्षांनी दिली. त्यामुळे कुठे ना कुठे मला असं वाटतं की नार्वेकरांची बाजू कमकुवत आहे. राईट. पण अजून एक मुद्दा आहे. मधल्या काळामध्ये माध्यमांशी सतत बोलत असताना ज्या ज्या वेळेला श्री राहुल नार्वेकर यांना हा प्रश्न विचारला गेला त्यावेळेला ते एक वाक्य टिपिकल हमखास म्हणायचे की जो काही निवाडा येईल तो ऐतिहासिक निवाडा असेल. तुम्हालाही माहिती आहे त्याचे अर्थ लोकांनी असे घेतले की राहुल नार्वेकर यांची घटनेप्रती असलेली निष्ठा ही त्यातनं ध्वनित होते आहे आणि कदाचित 31 डिसेंबरला महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री हे अपात्र होतील वगैरे. तुमच्या ह्या आत्ताच्या विश्लेषणातनं असा अर्थ होतो की तसा काही ऐतिहासिक निवाडा करण्याची संधी हे राहुल नार्वेकर स्वतःकडे घेणार नाहीत, काही प्रश्नही नाहीये तुमच्या मनामध्ये? राहुलजी, मी तुम्हाला जस्ट आठवण करून देऊ इच्छितो की त्यांनी जे ऐतिहासिक निकाल मी देईल हे वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाच्या 31 डिसेंबरनी डेडलाईन देण्याच्या आधीचे आहे. आय अग्री. त्यापूर्वी आणि त्यांचं जे शेड्यूल होतं त्यांचं असं होतं की तारीख पे तारीख देत जायचं आणि लोकसभा निवडणूक होईपर्यंत हे प्रकरण रेटायचं आणि या प्रकरणी कोणताच निकाल द्यायचा नाही. सुनावणीवर सुनावण्या घेत राहायच्या आणि त्याच्यानंतर जो काही निकाल असेल तो एका अर्थानं ऐतिहासिक असेल असं जरी ते म्हणत असेल तरी त्याचं रिलिव्हन्स संपणार होतं. आणि ती खेळी वेळीच सर्वोच्च न्यायालयाने ओळखली आणि सर्वोच्च न्यायालयाने म्हणून असं म्हटलं की आम्ही निवडणुका लागेपर्यंत वाट पाहू शकत नाही, कारण मग अशा पद्धतीने पक्षांतर बंदी कायदा ही एक प्रकारे थट्टा होऊन जाईल. आणि सर्वोच्च न्यायालयाने स्वतःही मान्य केले की न्यायालयाच्याही पातळीवर 1 वर्ष विलंब ऑलरेडी झालेला आहे. जून मध्ये पक्ष फुटला आणि आम्ही मे मध्ये निकाल देत आहोत. त्यामुळे आम्ही आणखी डिले आम्ही होऊ देऊ शकत नाही. मग तेव्हा तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहात. अशा वेळेला आमदार पात्र ठरले काय आणि अपात्र ठरले काय ही याला काही अर्थ उरणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की राहुल नार्वेकरांची जी बाजू आहे या बाबतीमध्ये ही थोडीशी कमकुवत आहे. नाही, पण मध्ये आणखीन एक स्टेटमेंट आलं होतं
TV 9ला श्री देवेंद्र फडणवीस यांनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये ते एक वाक्य बोलून गेले. मला जेवढं आठवतं त्याप्रमाणे महाराष्ट्र विधिमंडळाची जी नियमावली आहे त्याप्रमाणे एखाद्या आमदाराला जर अपात्र ठरवलं, कारण शेड्यूल 10चा तर इथं निवाडा व्हायचाच आहे की शेड्यूल 10ची वैधता सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा आता प्रश्न पडलेला आहे की ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्यातला जो ग्रे एरिया आहे त्याचा निवाडा कोण करणार. अशा वेळेला शेड्यूल 10 थोडंसं बाजूला जर आपण ठेवलं तर महाराष्ट्र विधिमंडळाचे जे नियम आहेत तर एखादा आमदार जर अपात्र झाला तर तो आमदार तेवढ्या अधिवेशनापुरता अपात्र होतो का, मुद्दा क्रमांक 1. आणि श्री देवेंद्र फडणवीस जे म्हणाले की समजा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे विधानसभेमध्ये अपात्र ठरले तर त्यांच्यासाठी मागच्या दारानं म्हणजे विधान परिषदेतनं त्यांना घेऊन पुन्हा मुख्यमंत्री पदी त्यांना कायम ठेवणं, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला असं वाटतं की नाही असं काही होणं शक्य नाही. आता राहुल नार्वेकरांनी स्वतःचं मन बनवलेलंच आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी तर हे वाक्य हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीच्या नंतरचं वाक्य आहे ते. बरोबर आहे. मी आपलं जर आपण 11 मे 2023 चा निकाल जर आपण बघितला तर त्याच्यात 140 क्रमांकाच्या पानावर जी नावाचं एक पॉइंट आहे. जी, मी त्या पॉइंटकडे आपल्याला नेऊ इच्छितो. सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राहुल नार्वेकरांना जो निकाल द्यायचा आहे तो 10व्या परिशिष्टानुसार द्यायचा आहे. विधानसभेच्या नियमावलीनुसार निकाल द्यायचा नाहीये. कारण 10व्या परिशिष्टानुसार आमदार अपात्र आहे की नाही, आपण जरी याला आमदार अपात्रता म्हणत असलो तरी सर्वोच्च न्यायालयाने याला आमदार अपात्रता शब्द वापरलेला नाही. हा एक गमतीदार प्रकार आहे. गमतीदार नाही, दॅट इज अ फॅक्ट आहे की सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय की या सगळ्या फुटीर गटापैकी नेमका ओरिजिनल पक्ष कोणता आहे तुम्हाला ठरवायचा. आणि जो ओरिजिनल पक्ष आहे, मी तो पॅरेग्राफ आपल्याला वाचून दाखवू इच्छितो. गो अहेड सर. द इफेक्ट ऑफ द डिलिशन ऑफ पॅराग्राफ 3 ऑफ द 10th शेड्यूल इज दॅट the defense of split is no longer available to members facing disqualification proceedings. त्याचा मराठी भाषेत अनुवाद असा आहे की 10व्या परिशिष्टामध्ये जी काही दुरुस्ती करण्यात आली म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ मध्ये आपण ज्याला पक्षांतर बंदी कायदा म्हणतो, त्याच्यामध्ये एक परिच्छेद 3 होता ज्याच्यानुसार पक्षातल्या फुटीला मान्यता देण्याचा अधिकार विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या अध्यक्षाला होता की हा गट अधिकृत आहे, कारण 2/3 फुटले अमुक फुटले तर. पण आता सर्वोच्च न्यायालयाचं असं म्हणणं आहे की जेव्हा तो पॅराग्राफ 3 काढण्यात आला त्यानंतर हा डिफेन्स उरलेला नाही की आमचा गट ओरिजिनल आहे, तुमचा गट ओरिजिनल आहे. तर त्याच्यामुळे खास करून ज्यांच्यावर अपात्रतेची तलवार आहे त्यांच्यासाठी नाही. द स्पीकर वुड प्रायमा फेसाई डिटरमाइन हू द पॉलिटिकल पार्टी इज फॉर द एज्युकेटिंग डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स अंडर पॅराग्राफ 2(1) ऑफ द 10th शेड्यूल वेअर 2 or more फॅक्शन्स क्लेम टू बी दॅट पॉलिटिकल पार्टी. याचा अर्थ असा आहे किंवा एक किंवा अधिक गट, जेव्हा आम्ही ओरिजिनल पक्ष आहोत, आम्ही शिवसेना आहोत या भाषेत सांगायचं झालं तर या आजच्या केसमध्ये जेव्हा शिंदे म्हणतात की आम्ही ओरिजिनल शिवसेना आहोत, उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतात की आम्ही ओरिजिनल शिवसेना आहे, तेव्हा विधानसभा अध्यक्षांना हा निर्णय द्यायचा आहे की यांच्यापैकी कोण ओरिजिनल शिवसेना आहे. आणि एकदा कोण ओरिजिनल शिवसेना आहे हे एकदा निकाल दिला तर कोणी कोणाच्या व्हीपचं उल्लंघन केलं ते लोक अपात्र ठरतील. त्यामुळे हा फक्त आमदार अपात्रतेचा मुद्दा नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार हा कोणता पक्ष ओरिजिनल आहे हे या विधानसभा अध्यक्षांना ठरवण्याचा आहे. मुख्यमंत्र्याची अपात्रता, जे आदरणीय फडणवीस साहेब म्हणाले ते स्वतः कायद्याचे पंडित आहेत की कायद्यानुसार ते अशक्य याच्यात मी जाणार नाही, त्याचा मी जाणकार नाही. पण आपण कल्पना करा की जर विधानसभा अध्यक्षांनी किंवा सर्वोच्च न्यायालयाने आमदार म्हणून एकनाथ शिंदेना अपात्र ठरवलं तर नैतिकदृष्ट्या ते पुन्हा मागच्या दाराने येऊन मुख्यमंत्री होतील का? तो नैतिक अधिकार असेल का? आणि ते राजकीय दृष्ट्या ज्या पद्धतीचा प्रचार होईल की तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवल्यावरही तुम्ही मुख्यमंत्री झाला, तुम्ही सत्तेला चिटकून आहात, हा राजकीय प्रचार कोणालाही परवडणारा नाही. आणि जरी भलेही कायदेशीर दृष्ट्या ते शक्य अशक्याच्या भानगडीत जाणार नाही, राजकीय आणि नैतिक दृष्ट्या हा पर्याय ना भाजप अवलंबणार ना एकनाथ शिंदे अवलंबणार असं मला वाटतं. पण मग गेली 2 दिवस जी सुनावणी सुरू आहे त्याच्यात एक असं लक्षात येत आहे की महेश जेठमलानी प्रयत्न काय करतायत की सुनील प्रभू यांनी जो व्हीप बजावला तो खरा की खोटा ते एकदा सिद्ध झालं, कारण त्यातल्या तारखा 2/22 वगैरे वगैरे हा एक मुद्दा. म्हणजे एकदा तुम्ही हे निश्चिती केली की जो सुनील प्रभू जे स्वतःला तेच होतेच प्रतोत त्यांनी जो बजावलेला व्हीप आहे तो एकदा खोटा आहे असं निश्चित झालं की मग बाकीच्या गोष्टी कायद्याच्या दृष्टीने त्यांना सोप्या असाव्यात. दुसरा मुद्दा जो असा आहे की हे खरं आहे की रिट्रोस्पेक्टिव्हली तुम्हाला इलेक्शन कमिशनचा निवाडा वापरता येणार नाहीये. स्वतः अध्यक्षाला हे ठरवायचंय की त्या दिवशी राजकीय पक्ष कुठला होता. पण तुम्हाला असं वाटत नाही का प्रमोदजी की सर्वोच्च न्यायालयाने जो प्रेसिडेंट सेट केला आहे तो एका अर्थाने राहुल नार्वेकर यांच्यासाठी फार अनुकूल आहे?
कारण यापूर्वी कधीही विधिमंडळाच्या पटलावरती राजकीय पक्ष कुठला हे अध्यक्षांनी ठरवलेलं नाहीये. विधिमंडळामध्ये आमदारांचं संख्याबळ कुणाकडे आहे एवढ्या मर्यादेत ते बघितलंय. आता सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेला हा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षाकडे दिलेला आहे की त्यावेळची शिवसेना कुठली होती, तर विधानसभा अध्यक्षाकडे प्रेसिडेंट म्हणून जरी इलेक्शन कमिशनचा निवाडा वापरायचा नसला तरी सुद्धा त्यावेळची जी ट्रिपल टेस्ट आहे त्यातला एक घटक म्हणजे आमदारांचं संख्याबळ कुणाकडे अधिक आहे हे जर तपासायचं ठरवलं, मला तो दिसतोय प्रयत्न की गेल्या 2 दिवसामध्ये सुनील प्रभूला वारंवार हे विचारलं जात आहे की मग त्या दिवशी तुमच्याकडे जे आमदार होते त्यांची संख्या किती होती, तो व्हीप खरा होता का वगैरे. तुम्ही हे जे कन्क्लुजन करत आहात की नाही हा सगळा चेंडू पूर्णपणे उचलून सर्वोच्च न्यायालयाकडे टाकला जाईल, त्याच्या आधी एवढी 2 संधी राहुल नार्वेकर घेणार नाहीत की एकदाच निवाडा लावतील की त्यावेळेची शिवसेना ही शिवसेना आहे जी तुम्हाला माहिती आहे की अंदाज कोणाचा असू शकतो, कारण कुठलंही कॉन्स्टिट्युशनल पद हे भारतीय राज्यघटनेला अनुकूल असलेलं आदर्शवादी काही कोणी वागत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. तर या दोन्ही संधी ते साधणार नाहीत. हा फार चांगला प्रश्न आपण विचारला आणि याचं उत्तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातच दिलेलं आहे. Correct. आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी निकाल देताना काय गोष्टी लक्षात घ्यायच्या हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे राहुल नार्वेकरांसमोर फार काही पर्याय उपलब्ध नाही आहे त्या निकालाच्या विरुद्ध जाऊन निकाल देण्याचा. तो Right. मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधू इच्छितो. गो अहेड सर. 139 पान 11 मे 2023 चा निकाल आणि पॉइंट नंबर डी तो पॅरेग्राफ मी आधी आपल्याला वाचून दाखवू इच्छितो, ज्याच्या सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांसाठी क्लिअर गायडन्स दिलेला आहे. द पॉलिटिकल पार्टी, फार महत्वाचं वाक्य, द पॉलिटिकल पार्टी अँड नॉट द लेजिस्लेचर पार्टी अपॉइंट्स द व्हीप अँड द लीडर ऑफ द पार्टी इन द हाऊस. पॉलिटिकल पार्टी हे लीडर ऑफ द हाऊस म्हणजे व्हीप अपॉइंट करते, लीडर ऑफ द हाऊस करत नाही. पॉलिटिकल पार्टी कोण होते? उद्धव ठाकरे होते आणि एकनाथ शिंदे हे सभागृह नेते होते. त्यामुळे व्हीप अपॉइंट करण्याचा अधिकार कोणाला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या मते? तो पॉलिटिकल पार्टीला आहे. मग पॉलिटिकल पार्टीने जर सुनील प्रभूंना व्हीप अपॉइंट केलं असेल तर ओरिजिनल आणि लिगल व्हीप कोण आहे? तर सुनील प्रभू आहे. त्याचं पुन्हा उत्तर त्यांनी पुढे दिलेलं आहे. फर्दर द डायरेक्शन टू वोट इन अ पर्टिक्युलर मॅनर आर्स टू अबस्टेन or to abstain from voting is issued by the political party and not the legislature party. तुमच्या विधिमंडळात 50 आमदार तुमच्या बाजूने असेल तरी तो विधिमंडळ पक्ष कोणाच्या बाजूने मतदान निर्देश देऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायालय अगदी स्पष्ट म्हटलेलं आहे. मग कोण देऊ शकतो? द डायरेक्शन टू वोट इन अ पर्टिक्युलर मॅनर ऑर अबस्टेन फ्रॉम वोटिंग इज इश्यूड बाय द पॉलिटिकल पार्टी. मूळ राजकीय पक्षच हे आदेश देऊ शकतो, लेजिस्लेचर पार्टी हे आदेश देऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायालय सांगितलं आहे. द डिसिजन ऑफ द स्पीकर, हे आता राहुल नार्वेकरांना लगावलेली चपराक आहे. द डिसिजन ऑफ द स्पीकर ॲज कम्युनिकेटेड बाय द डेप्युटी सेक्रेटरी टू द महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली टू 2022 3 जुलै 2022. मी हे सांगतो की सभागृह नेता आणि प्रतोद म्हणून विधानसभा अध्यक्ष यांनी एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांना मान्यता दिली होती 3 जुलै 2022 रोजी, ज्या दिवशी ते स्वतः विधानसभेचे अध्यक्ष निवडले गेले. द स्पीकर शॅल रेकॉग्नाइज द व्हीप अँड द लीडर हु आर ड्युली ऑथराइज बाय शिवसेना पॉलिटिकल पार्टी. सुप्रीम कोर्ट म्हणतात की स्पीकर शिवसेना पॉलिटिकल म्हणजे शिवसेना मूळ राजकीय पक्षाने ज्याला ऑथराइज केलं आहे त्याच प्रतोदाला आणि त्याच सभागृह नेत्याला स्पीकर मान्यता देऊ शकतात. त्यामुळे पुढे काय म्हणतात? अँड आफ्टर कंडक्टिंग, त्यामुळे ज्या पद्धतीने त्यांनी या दोघांना मान्यता दिली आहे ही चुकीची आहे असं स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने आपलं मत या जजमेंटमध्ये मांडलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की स्पीकर जवळ जे आहे फार मर्यादित गोष्ट अवेलेबल आहे. इनफॅक्ट तुमच्या बोलण्यात प्रमोद उपलब्ध आहे. नाही, इनफॅक्ट तुमच्या बोलण्याचं मी जर सार त्याचा लसावी काढला तर तुमच्या मते 2च पर्याय आहेत. एक तर सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा डोळ्यासमोर ठेवायचा आणि श्री एकनाथ शिंदे यांना डिस्क्वालिफाईड करायचं, किंवा तुम्ही ज्याला प्रश्नचिन्ह लावलेलं आहे त्याचा सरळ अर्थ असा की याचा कुठलाच निवाडा द्यायचा नाही आणि तो चेंडू सर्वोच्च न्यायालयाकडे टाकायचा. पण या दोन्ही केसमध्ये एकतर भारतीय जनता पार्टीला ते आवडणारी गोष्ट नाहीये आणि ते तसं त्यांनी केलं तर आपल्या जवळच्या मित्राला म्हणजे जवळ घेऊन त्यांना धोका दिला असं एक चित्र महाराष्ट्रामध्ये जाईल. आणि दुसरं, जर हा निवाडा सर्वोच्च न्यायालयामध्येच राहुल नार्वेकर घेऊन गेले तर ते जे काही कायद्याची भाषा करतात आणि ते कायद्याचे तज्ज्ञ आहेत त्यांच्या एकूणच कॅलिबर बद्दल पण मोठं प्रश्नचिन्ह लागेल. सो त्यांच्याकडे ऑप्शन नाहीत एक, आणि त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही 2, असं तुम्हाला वाटतं?
नाही, मुळातच त्यांचे कायदे पंडित किंवा ते ऍडव्होकेट आहेत, लिगल पर्सनॅलिटी आहे. असं असतानाही 10th शेड्यूल मध्ये पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेचर पार्टी या दोघांचं स्पष्ट विभाजन आहे. आणि व्हीप पॉलिटिकल पार्टीज अपॉइंट करू शकते, लीडर ऑफ द हाऊस पण अपॉइंट करू शकते, आणि त्याच अपॉइंट केलेल्या व्यक्तीलाच मान्यता द्यायची असते असं कायद्याने स्पष्ट म्हणलं असतानाही जुलै 2022 मध्ये राहुल नार्वेकर यांनी त्यांच्यातला कायदे पंडित बाजूला ठेवून त्यांच्यातला सत्ताधारी पक्षाचा आमदार त्याला प्राधान्य दिलं, त्या भूमिकेला, आणि त्यांनी या दोघांना मान्यता दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या कायदे पंडित असण्याबद्दल आणि त्याची जाण असूनही त्याचं अनुकरण न केल्याबद्दल, कायद्याचं पालन न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मे 2023 मध्ये ऑलरेडी त्यांच्यावर ताशेरे ओढलेलेच आहे. ही एक प्रकारे खरं तर त्यांनी या दोघांना मान्यता देण्याचा निर्णय हा चुकीचा आहे हे सर्वोच्च न्यायालय म्हटल्यानंतर खरं तर नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी तेव्हाच विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. कारण क्लिअर कट ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या एकूण कार्यशैलीवर ओढलेले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा असे ताशेरे झेलायचे का आणि त्याची राजकीय किंमत चुकवायची का याचा निर्णय भाजपलाही करायचा आहे आणि राहुल नार्वेकरांना करायचा आहे. दोस्तीची किंमत किती चुकवायची यानुसार त्यांना निर्णय घ्यावा लागेल. हा माझा तर्क आहे की ते कारण झालं तर नुकसान, निर्णय नाही घेतला तर नुकसान फक्त महाराष्ट्रापुरतं आहे, पण निर्णय घेतला आणि सर्वोच्च न्यायालयाने जर ताशेरे ओढले कठोर तर देशभरातल्या लोकसभा निवडणुकीत त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे देश की महाराष्ट्र, दोस्ती की स्वतःला सांभाळणं, स्वतःची खात्री बचावणं, याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष आणि त्यांचा भाजप पक्ष या सर्वांनाच करावा लागलाय. हे भले कागदावर आपण म्हणत असलो की विधानसभा अध्यक्ष कुठल्या पक्षाचा नसतात, पण तरी ते एका पक्षाचे असतात आणि त्या पक्षाच्या अनौपचारिक धोरणानुसार, दिशानिर्देशानुसार ते काम करत असतात, कारण त्याच पक्षाकडे त्यांना नंतर तिकीट मागायची असते. हे आपण विसरू शकत नाही. फाईन. पण ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आला त्याच्यानंतर माध्यमाशी बोलत असताना श्री राहुल नार्वेकर असं म्हणाले की तुम्ही ज्याला चपराक म्हणत आहात तर ते तसं नाहीये. ओरल सबमिशन जे होतं ते फायनल ऑर्डर मध्ये आलं की नाही वगैरे. त्यानंतर भारतीय जनता पार्टीकडनं हे सातत्यानं सांगितलं गेलेलं आहे की ज्यांना कायद्याचा अभ्यास आहे ते सरळ आणून एक अंदाज बांधू शकतात की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा अध्यक्षांनी मेजॉरिटी जर बघायची ठरवली तर त्यांचा निवाडा काय येईल. पण मला जरा थोडा वेगळा प्रश्न, हा शेवटचा प्रश्न आहे. मी ग्राउंडवरती फिरतो आणि मला हे लक्षात येतं की भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं आता ही सगळी तोडफोड करून महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता स्थापन केली आणि पुन्हा एक नवा पार्टनर घेतला आता अजित पवार यांच्या रूप, हे काही लोकांना आवडलेलं नाहीये. कदाचित लोकसभेसाठी लोक वेगळा विचार करतील आणि विधानसभेसाठी वेगळा विचार करतील. परंतु तुमच्या मते काहीही निवाडा श्री राहुल नार्वेकर यांनी दिला, कारण तुम्ही तर ठाम आहात की हा चेंडू ते सर्वोच्च न्यायालयाकडे टाकतील, तरी सुद्धा याचा राजकीय तोटा हा भारतीय जनता पार्टीला आणि विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच होईल. नक्कीच होईल. कारण काही निकाल दिला तरी आणि निकाल नाही दिला तर कमी होईल, कारण मग ताशेरे येणार नाही. परंतु ज्या पद्धतीने मूळ या निकालाशी संबंधित नाही, ज्या पद्धतीने सरकार पाडणे, फोडणे आणि सरकार स्थिर असतानाही, बहुमताची गरज नसतानाही ज्या पद्धतीने राष्ट्रवादी पक्ष फोडून त्यांना आणण्यात आलं आणि हे आमची वैचारिक नव्हे तर राजकीय युती आहे अशा पद्धतीने त्यांनी मखलाशी केली. म्हणजे एकीकडे समाजवादी पार्टी आणि शिवसेना यांची युती झाली तर ती हिंदुत्वाची गद्दारी आहे. मात्र भाजपने जेव्हा ती युती राष्ट्रवादीशी केली तर तेव्हा ती राजकीय युती असते. कर्नाटकात जनता दल सेक्युलर हे नाव असलेल्या पक्षाशी युती केली जाते तेव्हा ती राजकीय युती असते. तर हा जो एक राजकीय दुटंबीपणा आहे, ढोंगीपणा आहे किंवा संधी साधूपणा आहे, त्याला काय म्हणा तुम्ही, हे सामान्य जनतेला लक्षात आलेलं आहे. ते त्यानुसार शिक्षा देतील नाही देतील हा जनतेचा सर्वोच्च निर्णय, आपण त्याच्याबद्दल काय म्हणू शकत नाही. पण त्याची किंमत कुठं ना कुठं पक्षाला, सत्ताधाऱ्यांना चुकवावी लागेल असं तरी सामान्य जनतेमध्ये फिरताना जाणवत आहे. थँक्यू प्रमोदजी. हे खूप सडेतोड विश्लेषण होतं. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये कायद्याचाही किस पडणार आहे आणि लोकांच्याही स्वतःच्या अनालिटिकल ज्या काही स्किल्स आहेत त्याचाही किस पडणार आहे. म्हणून येणाऱ्या सगळ्या निवडणुका फार महत्वाच्या. आपण पुन्हा भेटत राहू. थँक्यू सो मच. बाय. थँक्यू. टेक केअर. बाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.